विजय चौधरींच्या विरोधात एकलव्य आदिवासी क्रांती दल आक्रमक. नंदुरबारात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, तात्काळ अटकेची मागणी. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. नंदुरबार शहरात आज भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये आदिवासी समाजातील नेत्यांबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करत एकलव्य आदिवासी क्रांती दल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विजय चौधरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे स्वागत गेट परिसरात दहन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत विजय चौधरी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. संघटनेने यापूर्वी पोलिसांना दिलेल्या निवेदनात असा आरोप केलाय की कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच समाजसेविका मालती वडवी यांच्या विरोधात अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील शब्दांचा वापर करण्यात आला असून त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विजय चौधरी यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच योग्य वेळी कारवाई नाही झाली तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व एकलव्य आदिवासी क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र जामसिंग अहिरे यांनी केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांनी निषेध नोंदवला. दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून पुढील काय कारवाई केली जाते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 8/2026 रोजी आदरणीय आदिवासी विकास महामंत्री डॉक्टर विजयकुमार गावित साहेब तसेच माजी खासदार हिनाताई गावित आणि सामाजिक कार्यकर्ता आमची भगिनी मालतीताई वळवी तसेच रक्षाताई खडसे, रोहिणीताई खडसे या महिलांबद्दल मागच्या काही दिवसांपासून विजू चौधरी ह्या व्यक्तीने जे अश्लील शिवीगाळ केली आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने, समाज बांधवाच्या वतीने आम्ही विजू चौधरी याच्या पुतळ्याचे दहन करून आम्ही त्याला ही चेतावणी देतोय की तू आमच्या समाजाची माफी नाही मागितली तर येणाऱ्या काळामध्ये तू जिथं दिसशील तिथं तुला आम्ही 100% तोडल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून तुझा निषेध करतोय. याच्या पुढे कुठल्याही समाजाच्या आया बहिणीबद्दल तुम्ही गैरप्रकारचे वर्तन केलं किंवा त्यांना शिवाय केली, तू जिथं दिसशील तिथं भेटशील तिथं तुला 100% आमच्या समाजाच्या वतीने तुला धडा शिकवला जाईल. आणि आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ज्या व्यक्तीने ऑडिओ क्लिप व्हायरल केला त्याला तुम्ही जिथं असेल तिथून उचलून आणलं, पण मागच्या 15 ते 20 दिवसापासून अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला आहे तरी सुद्धा विजय चौधरीला अटक झाली नाही. जर येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये विजय चौधरीला अटक नाही झाली तर पूर्ण 100% आम्ही जिल्हाभरात गावोगावी जाऊन समाजामध्ये जाऊन लोकांना सांगून विजय चौधरीच्या विरोधामध्ये एक तीव्र आंदोलन करू. जोपर्यंत त्याला अटक नाही झाली तर 100% नंदुरबारचे वातावरण आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचे आणि आमचा उद्रेक कसा होईल ते प्रशासनाने बघावं आणि त्याला लवकर अटक करावी ही आमची माननीय SP मॅडमांना आमची विनंती आहे. त्याच्यानंतर उपनगर पोलीस स्टेशनचे PI साहेबांना आमची विनंती आहे की आपण लवकर त्याच्या कारवाई करून त्याला अटक करावी आणि कुठेतरी आमच्या भावनांचा आदर करावा एवढंच आम्ही बोलतो. आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही समाज बांधव विजय चौधरीच्या पुतळ्याचं दहन करतोय. जय आदिवासी. जय आदिवासी. विजू चौधरी मुर्दाबाद. विजू चौधरी मुर्दाबाद.